गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। तीर्थक्षेत्र पंढरपूर शहरातील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याकरता म्हणून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत भुयारी गटार योजना आखण्यात आली असून 125 कोटी 76 लाख रुपयांच्या या योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुख्य अभियंता पुणे प्रादेशिक विभागाने 11 मार्च 2024 रोजी तांत्रिक मंजुरी प्रदान केली आहे। दरम्यान या योजनेची निविदा काढण्याची प्रक्रिया आता सुरू होणार असून 14 जून रोजी नगर विकास विभागाने राज्यातील नगरोत्थान अभियानातील नगरपालिका व नगर परिषदांच्या ज्या योजना मंजूर आहेत तेथील आयुक्त व मुख्याधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती। यात पंढरपूर नगर परिषदेचाही समावेश आहे अशी माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली आहे। 14 जून रोजी नगरोत्थान अभियान अंतर्गत मुख्य सचिव नगर विकास यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीची बैठक पार पडली। यामध्ये भूसंपादन प्रकल्प, मलनिस्सारण, पर्जन्य जलवाहिनी, पाणी पुरवठा, रस्ते विकास यासारख्या योजना ज्या महाविकास व नगर परिषदांकरता मंजूर आहेत त्यांचे मुख्याधिकारी आयुक्त यांना बोलवण्यात आलं होतं। यामध्ये पंढरपूरचा समावेश होता। पंढरपूर शहराची वाढती लोकसंख्या पाहता पंढरपूर शहरामध्ये भुयारी गटार योजना जी आहे तिची क्षमता वाढवण्याची मागणी होत होती। यासाठी म्हणून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नमतान महाअभियान योजनेअंतर्गत 125 कोटी 76 लाख रुपये किमतीच्या योजनेचे अंदाजपत्रक वाराकडे तयार करण्यात आले होते। यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2 अंतर्गत 48 कोटी 82 लाख रुपये तर महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत 76 कोटी 94 लाख रुपये यांचे 2 प्रस्ताव तयार करण्यात आले होते। ते मंजुरी करता म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवण्यात आले होते। या भुयारी गटार योजनेअंतर्गत शहरातील 13 MLD सांडपाण्याचे व्यवस्थापन केले जाणार आहे। याबाबत बोलताना मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी सांगितलं की ही योजना व्हावी याकरता म्हणून आपणही पाठपुरावा करत होतो। मुंबईत असताना या योजनेच्या बैठकीसंदर्भात माहिती मिळाली। या 125 कोटीच्या योजनेला मार्च 2024 मध्येच मान्यता मिळाली असून आता लवकरच याच्या निविदा प्रक्रिया राबवल्या जातील। त्यामुळे शहरातील सांडपाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे। भुयारी गटार योजना हे कार्यान्वित होणं खूप गरजेचं आहे। या संदर्भात नगरपालिकेने यापूर्वीच भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव तयार करून दिला होता। 18 जून रोजी भुयारी गटार योजना सोलापूर जिल्ह्यातले अनेक शहर आहेत त्या शहरामध्ये आणि पंढरपूर महाराष्ट्रातले अनेक शहरं त्यामध्ये घेतलेले आहेत। तर ती भुयारी गटार योजनेच्या संदर्भात 18 जूनला बैठक झाली। त्या बैठकीमध्येच भुयारी गटार योजना संपूर्ण मंजूर झालेले आहेत आणि त्याचं टेंडर देखील आता लवकरच निघेल आणि ते काम देखील चालू होईल। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर देखील हा भुयारी गटार योजनेचा आम्ही विषय घातला होता की साहेब ही भुयारी गटार योजना त्या ठिकाणी मंजूर झाली पाहिजे आणि त्या अनुषंगानेच बैठका झाल्या आणि ती 121 कोटीचा होता पण तो आत्ता 121 कोटीचा आहे, 125-121 कोटीचा आहे। त्या संदर्भात जी काय मंजूर रक्कम आहे 110 कोटीच्या आसपास असं काय तर रक्कम आहे ते पत्र पण माझ्याकडे आहे, ते पण पत्र मी तुम्हाला देतोय। पंढरपूर शहरात 1992 साली पहिली भुयारी गटार योजना मंजूर झाली। त्यावेळेला शरदचंद्र पवार राज्याचे मुख्यमंत्री होते। कसं आहे की पंढरपूर वरचेवर वाढतच चाललं आहे, उपनगर वाढत चालले आहेत, बाहेरचं आता बाकीचा ग्रामीण भाग देखील आपल्यात जुळतो आहे आणि ही भुयारी गटार योजना आता करणं खूप गरजेचंच आहे आणि त्या संदर्भातच आम्ही पाठपुरावा केला आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं की साहेब आता हे ताबडतोब मंजूर करून समजा जर 8-10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये टेंडर लावलं तर विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अगोदर कुठल्याही ठेकेदाराला ती काम मिळेल, त्याची वर्क ऑर्डर होईल आणि कामाला सुरुवात होईल, म्हणजे जेणेकरून काम लवकर होईल। समजा ही जर असं लांबत गेलं तर मग ते विधानसभेच्या आचारसंहितेत अडकू शकतं आहे।
त्यामुळे मुख्यमंत्री महोदयाने देखील ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून सकारात्मक घेऊन ताबडतोब ती ही योजना मंजूर केलेली आहे आणि माझ्या मते येत्या 10 ते 15 दिवसामध्ये ह्या कामाचं टेंडर देखील त्या ठिकाणी प्रसिद्ध होईल.